या संदर्भामध्ये केंद्र सरकार ज्या प्रमाणामध्ये जागरूक असायला पाहिजे, केंद्र सरकारनं तात्काळ त्या संदर्भामध्ये वास्तविक हवाई उड्डाण मंत्रालयाकडून जी हालचाल व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे खूप मोठा त्रास झालेला आहे की प्रत्येकाकडे किती किती हेलिकॉप्टर गेल्या 2-3-4 वर्षात आलेत ते आपल्याला कळेल। काही अधिवेशनाला आले असेल तर चांगली गोष्ट आहे, पण या तालुक्यातून त्या तालुक्यात जाण्याकरता सुद्धा हेलिकॉप्टर शिवाय सत्ताधारी पक्षाचे लोक फिरत नाही। असं आहे की महिला सुरक्षेचे धिंडवडे हे आता निघतायत, म्हणजे कोणाला काही नाही, कुणीही काही केलं तर त्याला क्लीन चिट देण्याचंच काम सुरू आहे। त्याची चौकशी होईपर्यंत सुद्धा सत्ताधारी थांबायला तयार नाहीत। असं आहे की इंडिगो ही विमान सेवा रद्द झाल्यामुळं अनेकांना या अधिवेशनमध्ये येण्यापासून, अनेक आमदारांना या अधिवेशनाला येण्यापासून, अधिक अधिकाऱ्यांना या अधिवेशनाला येण्यापासून खूप मोठा फटका बसलेला आहे। आणि हा केवळ अधिवेशनाला येण्याकरता म्हणून फटका बसलेला नाही, तर संपूर्ण इंडिगोची विमान सेवाच विस्कळीत झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या एकंदरीत या सगळ्या म्हणजे जाण्या येण्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे। परंतु या संदर्भामध्ये केंद्र सरकार ज्या प्रमाणामध्ये जागरूक असायला पाहिजे, केंद्र सरकारनं तात्काळ त्या संदर्भामध्ये वास्तविक हवाई उड्डाण मंत्रालयाकडून जी हालचाल व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे खूप मोठा त्रास झालेला आहे। काही आमदार चार्टर्ड प्लेननी सुद्धा आलेले आहे आणि त्यांच्यावर टीकाही होते की एका आमदाराकडे चार्टर्ड प्लेन वगैरे कसं काय असू शकतं। सत्ताधारी पक्षातले बहुसंख्य लोक हे सध्या चार्टर्ड प्लेननीच फिरत असतात, ते काही नवीन त्याच्यामध्ये काही नाही। या तालुक्यातून त्या तालुक्यात जाण्याकरता या सत्तेमधले किती लोक चार्टर्ड फ्लाईटनी किंवा हेलिकॉप्टरने फिरतात त्याचा एकदा आढावा घेतला तर तुम्हाला कळेल की प्रत्येकाकडे किती किती हेलिकॉप्टर गेल्या 2-3-4 वर्षात आलेत ते आपल्याला कळेल। काही अधिवेशनाला आले असेल तर चांगली गोष्ट आहे, पण या तालुक्यातून त्या तालुक्यात जाण्याकरता सुद्धा हेलिकॉप्टर शिवाय सत्ताधारी पक्षाचे लोक फिरत नाहीत। भास्कर जाधव यांनी मला माफ करावं असं निलेश राणे यांनी म्हटलं। चला दादासाहेब, एक प्रश्न असा आहे की सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली विरोधकांची। त्यांचं म्हणणं असं की तुम्ही संख्याबळ मिळवा आणि नंतर विरोधी पक्ष पद मिळवा असं नाही म्हटलंय। याला खिल्ली म्हणता की सत्ताधाऱ्यांचं अज्ञान म्हणता? आता तुम्ही बोला, तुम्ही ठरवा। ज्या अर्थी आम्ही आमची बाजू मांडली की 10%ची अट गरज नाही, तुमच्या सचिवांनी पत्र दिलेलं आहे, तरी सुद्धा तुमच्यासारखे लोक जर आमची खिल्ली वाढवणे म्हणतात, मग हे अज्ञान कोणाचं? त्यांचं म्हणणं असं आहे, मी तेच सांगतोय, त्यांच्याच सचिवालयाकडून पत्र आले ना, मग अज्ञान कोणाचं? नाही, पण त्याला आम्ही सांगतो तुम्ही आमच्याकडून वोट करता, पण त्यांचं म्हणणं असं असा कोणताच नियम नाही 1/4 बहुमत पाहिजे त्यानंतर विरोधी पक्ष नेते पद बहाल केलं जातं, असं कुठं लिहिलेलं नाही। नाहीच आहे। गुलाबराव पाटील, मी पण तेच सांगतोय। गुलाबराव पाटील म्हणतात की 29 जागा निवडून आणाव्या लागतात। मी तेच तुम्हाला तुमच्या आता मीडिया समोर ह्या विषयावर बोलणं योग्य नाही। मी पुराव्यानिशी सगळं सांगितल्यानंतर तुम्ही त्यांचं खोटं सारखं दाखवता, त्याच्यावर खुलासा मी काय करायचा? ते खोटं बोलतात। मी पत्र तुम्हाला अनेक वेळा दाखवलेलं आहे त्यांचं, ते पत्र मी पब्लिश केलेलं आहे, ते पत्र मी मीडिया समोर दिलेलं आहे, ते पत्र प्रिंट मीडियानं छापलेलं आहे। अनेकांनी, ज्यांना संविधान कळतं, ज्यांना लोकशाही कळते, ज्यांना विधिमंडळाचे नियम कळतात, त्यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिलेले आहेत। आणि तरी सुद्धा सत्ताधारी पक्षाचे लोक खोटं सातत्यानं बोलतात आणि त्याच्यावर जर तुम्ही आम्हाला सातत्यानं खुलासा विचारत असाल तर हे उत्तर देणं योग्य नाही। आम्ही कशा करता सत्ताधाऱ्यांनी एवढी हिंमत करणं, असं बोलणं विरोधकांना एकदम नगण्य समज। हे तुम्ही त्याचं कारण तुम्ही खोटं दाखवता त्यांचं, म्हणून ते खोटं बोलतात हे लोकांसमोर तुम्ही लक्षात आणून देत नाही। तुमची पण बाजू मांडतो। आपल्याकडे सध्या काय झालंय, ते काय म्हणतायत ते हे असं, मी काय म्हणतोय ते असं, पण त्याला क्रॉस क्वेश्चन नाही। इलेक्ट्रॉनिक मीडियाला क्रॉस क्वेश्चन जे विचारला पाहिजे होते ते आपण विचारत नाही। ते काय म्हणतात ते दाखवायचं, मी काय म्हणतो ते दाखवायचं, खरं काय खोटं काय। आम्ही अधिकृत पुराव्यानिशी बोलतोय। दिल्लीमध्ये 70 आमदारांचं सरकार असताना फक्त भाजपचे 3 आमदार होते, मग तिथे तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद घेताना तुम्हाला काय वाटलं नाही? तेव्हा तुम्हाला 10% 7 आमदार आपले नाहीत, आपण कशाला घ्यायचं? पण घ्यायचं असेल तेव्हा पदर पसरायचा, द्यायचं असेल तेव्हा हात आखडते घ्यायचे, ही त्यांची नीती आहे। पालघर मध्ये महिला सुरक्षेचे 3-13 झाले। तक्रार करणार गेलेल्या महिलेवरच एका हवालदारानं अत्याचार केला, कसं पाहताय याकडे? महिला सुरक्षेचे धिंडवडे निघतात राज्यात। असं आहे की महिला सुरक्षेचे धिंडवडे हे आता निघतायत, म्हणजे कोणाला काही नाही, कुणीही काही केलं तर त्याला क्लीन चिट देण्याचंच काम सुरू आहे। त्याची चौकशी होईपर्यंत सुद्धा सत्ताधारी थांबायला तयार नाहीत। काय चौकशीमध्ये निष्पन्न होतंय ते सुद्धा थांबायला तयार नाहीत। तो कोणाच्या जवळचा आहे, तो कोणाचा कार्यकर्ता आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या नेत्याचा आहे, त्याच्यावर अगोदरच त्यांना क्लीन चिट देऊन मोकळे होतात। त्यातून हे सगळं धाडस वाढलं। नंदुरबारमध्ये एक भयानक
चला आता चला ठीक आहे, धन्यवाद. बहुत धन्यवाद.